उजाड झालेल्या हिंदू समाजाला आपल्या देवी देवतांची विटंबना दिसतीये का? एका जिहाद्यानं मंदिरात घुसून देवीच्या मूर्तीवर अश्लील चाळे केले आणि तिच्यावर लघुशंका करून संपूर्ण हिंदू धर्माला काळीमा फासला. उघड उघड आवाहन दिले तरी आम्ही शांत. हे केवळ मूर्तीचे विटंबन नाही, ही हिंदू मनाला हदरवणारी घटना आहे. 2 मे 2025 ठिकाण पौंड मुळशी, जिथं भक्त महादेवाला अभिषेक करतात, जिथं अन्नपूर्णा मातेचं पूजन होतं, त्या पवित्र मंदिरात एका जिहादी नराधमानं अश्लीलतेचा तांडव केला. नाव नौशाद शेख. संध्याकाळी 7:25 मंदिरात कोणी नाही हे पाहून तो आत प्रवेश करतो, देवी अन्नपूर्णेची मूर्ती खाली पाडतो आणि तिच्या पवित्र स्वरूपावर निर्लज्ज अमानुष कृत्य करतो. ही अतिशय विकृत आणि घाणेरडी वृत्ती आहे. हे सगळं कशासाठी? कारण ती मूर्ती हिंदूंची आहे, कारण ती देवी आहे. काफिरांशी कसं वागायचं त्याच्या नबीनं सांगितलंय. हिंदूंनो, झोपेची सोंग आता पुरी झाली. तुमच्या देवी देवतांवर लघुशंका करणाऱ्यांना शांतपणे पाहण्याचे दिवस आता गेले. हे प्रकरण केवळ पोलिसांच्या स्वाधीन करून चालणार नाही. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा लढा केवळ धर्माचा नाही तर अस्तित्वाचा आहे. आता उठा हिंदूंनो, कारण तुम्ही शांत आहात म्हणून हे धाडस होतंय. देवी देवतांचा अपमान करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा मिळेपर्यंत आवाज उठवत राहा. जय श्रीराम, हर हर महादेव, जय महाकाली.